एका मालकाने दोन गधे बाजारात मिळून विकले. एक धोबी बुवाला विकले आणि एक जोगवा जोगावागावी खेळ दाखवतो त्याला विकले. काही दिवसांनी हे धोबीवाला दादा सुधार सुधारला, तंदुरुस्त झाला. पुढे खेळवाल्याचा गधा काय सुधारायला तयार नाही. ओके. नमस्ते. नमस्कार दत्तात्रय दादा, स्वागत आहे लाईव्ह वरती. जय शिवराय. झालं का जेवण दादा? कसे आहात? बोला, कमेंट करा. मी एवढ्या लोकांच्या लाईव्हला पाहिल्या मी एवढ्या लोकांच्या लाईव्ह पाहिल्या, पण ताई तुमच्या लाईव्ह सारखी लाईव्ह कुठेच नाही. का बरं जालिंदर दादा? का बरं? हसून पोट दुखत. हो का? नाही. एक दिवस हे खेळवाल्याच्या दोन्ही भावाच्या गावात गेला. मग तिथे दोन अं, दोन गधे सख्खे भाऊ एकमेकांना भेटले आणि म्हणू लागले, अरे तू इतका पातळ कसा झाला? तर त्याने सांगितलं, अरे बाबा मला गावोगाव फिरावे लागतं त्याच्यामुळे. ओके. हसून खेळून आयुष्य घालवायचं जालिंदर दादा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. थँक्यू जालिंदर दादा, धन्यवाद. मी पातळ झालो. हा म्हटला, चल माझ्यासोबत. चल माझ्यासोबत. तो म्हणाला, नाही, मी कदापि येऊ शकत नाही. तो म्हणाला, का? का तर हे खेळवाल्याचा गधा म्हटला की माझा मालक खाली ढोलकी वाजवतो आणि वाजवता त्याची मुलगी वर दोरीवर असते आणि हा खाली म्हणतो. हम्म. ताई ताई ताई, धन्यवाद जालिंदर दादा. तू जर या दोरीवरून खाली पडली की तुझं लग्न या